अखेर महायुतीचं खातेवाटप ठरलंय। येत्या 24 तासात खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे। शिवसेनेची यादी आज रात्रीच मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे, तर राष्ट्रवादीची यादी उद्या दिल्लीत जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। खातेवाटपात गृह खातं भाजपकडेच राहणार आहे, तर नगर विकास खातं शिवसेनेकडे राहणार आहे। अजित पवार गटाला अर्थ खातं मिळणार आहे, तर महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन आणि ऊर्जा खातं भाजपच्या ताब्यात जाणार आहे, अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। नागपुरात गेल्या 2 दिवसांपासून अधिवेशन सुरू आहे, मात्र दोन्ही दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार अधिवेशनाला अनुपस्थित होते। दरम्यान अजितदादा पक्षाच्या कामानिमित्त दिल्लीला गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अजित पवार सलग दुसऱ्या दिवशी अधिवेशनात गैरहजर असल्याचं पाहायला मिळालंय। भुजबळांसह अन्य नेत्यांच्या गैरहजेरीच्या पार्श्वभूमीवर दादा अनुपस्थित असल्याचं समजतंय। उद्धव ठाकरेंनी फडणवीस आणि नार्वेकरांची भेट घेतली आहे, मात्र या भेटीतही विरोधी पक्षनेते पदाचा प्रस्ताव मांडण्यात आलेला नाहीये। त्यामुळे राज्यात विरोधी पक्षनेत्याची जागा रिकामीच राहण्याचा अंदाज आहे। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। नागपुरातील अधिवेशनादरम्यान या दोघांची भेट झाली आहे। उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे, अनिल परब, वरुण सरदेसाई उपस्थित होते, मात्र भेटीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली। नार्वेकरांसोबत त्यांनी विरोधी पक्षनेते पदाबाबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे। उद्धव ठाकरे नार्वेकरांच्या भेटीदरम्यान शिवसेनेचे शंभूराज देसाईही तिथे उपस्थित असल्याचं, त्यामुळे चर्चांना आता उधाण आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। राजकीय अर्थ काढू नका, ही केवळ सदिच्छा भेट होती, असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलंय। कुणाच्याही भेटीमुळे आम्हाला असुरक्षित वाटण्याचं कारण नाही, असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलंय। तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी कधीही खालची टीका केली नाही आणि ते फडणवीसांच्या भेटीला आले म्हणजे त्यांना कुठेतरी वाटत असेल की आपण चुकीचं वागलोय, असा टोलाही उदय सामंतांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय। नागपूरमध्ये महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नितला यांच्या उपस्थितीत काँग्रेसची बैठक पार पडली। विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशावर मंथन करण्याची या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। संसदेत हजर राहण्याकरता भाजपकडून सर्व खासदारांना व्हीप बजावण्यात आलाय। दरम्यान वन नेशन वन इलेक्शन विधेयकाच्या चर्चेदरम्यान नितीन गडकरींसह 20 खासदार गैरहजर होते। भाजपकडून अशा खासदारांना नोटीसी बजावण्यात आल्या आहेत। अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मंत्रिमंडळात डावलल्यानं नाराजी व्यक्त केली आहे, मात्र दिलीप वळसे पाटलांनी कोणतीही नाराजी व्यक्त न करत विधानसभेच्या कामकाजात दोन्ही दिवशी सहभाग दर्शवला। त्यामुळे पुन्हा एकदा वळसे पाटलांकडून सुसंस्कृत राजकारणाचं दर्शन झालंय। महायुतीच्या आमदारांसाठी संघ प्रबोधन करणार आहे। संघ पदाधिकारी महायुतीच्या आमदारांना 19 तारखेला रेशीम बागेत मार्गदर्शन करणार आहेत। मागच्या वेळेस राष्ट्रवादीच्या आमदारांची अनुपस्थिती होती, त्यामुळे यावेळेस तरी राष्ट्रवादीचे आमदार येणार का, याचकडे सर्वांचं लक्ष लागलंय। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मुख्य प्रतोदपदी चेतन तुपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर तालिका सभापती म्हणून शेखर निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे। विधान परिषद सभापती पदासाठी राम शिंदे यांच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे, तर उद्या सकाळी राम शिंदे अर्ज दाखल करण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। परभणीत घडलेल्या प्रकारात भाडोत्री गुंडा आणल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी केलाय, तर सर्वसामान्य मोर्चेकरी आणि महिलांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही रोहित पवारांनी केली आहे। बीड जिल्ह्यातील गुंडराज आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांनी बीडचं पालकत्व घेण्यात यावं, अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली आहे। सुधीर मुनगंटीवारांना पक्ष वेगळी जबाबदारी देणार असल्याचं वक्तव्य सीएम फडणवीस यांनी केलं होतं, त्यावरच सुधीर मुनगंटीवारांनीही भाष्य केलंय। माझी एक पाटी कोरी आहे आणि एक पाटी मला जनतेनं आमदार म्हणून दिली आहे। दुसऱ्या पाटीवर पक्षानं अद्यापही जबाबदारी न दिल्यानं ती कोरी आहे, असं वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलंय। सुधीर मुनगंटीवारांच्या नाराजीनंतर भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली आहे।
भाजपच्या कार्यालयात भेट झाली असून दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीनंतर सोलापूर जिल्ह्यात माजी आमदार राम सातपुते यांनी रणजित सिंग मोहिते पाटील यांनी पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत आरोप केला होता. त्याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली आहे. जयंत पाटलांनी एका लग्न समारंभात माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना हाक मारत पवारांना सांभाळा असं वक्तव्य केलंय. या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलंय. जयंत पाटलांसाठी एक मंत्रीपद राखीव ठेवलंय असा दावा अमोल मिटकर यांनी केला होता. मिटकरींच्या दाव्यानंतर जयंत पाटलांच्या विधानानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे आणि ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी यांनी व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची मोजणी करण्याची मागणी केली होती. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांकडून ही मागणी फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती खडसेंनी दिली. भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी संजय राऊतांचा चांगलाच समाचार घेतलाय. संजय राऊतांनी स्वतःच्या पक्षाचं पाहावं, उगाच भजात नाक खुपसू नये असा टोलाही त्यांनी लगावलाय. तर भाकरी भाजायला सलगडी म्हणून तुम्हाला ठेवायचं का असा सवालही त्यांनी विचारलाय. अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आक्रमक झालेत. यावेळी देशातील शेतकऱ्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी सरकारनं कोणती पावलं उचलली असा सवाल वानखेडेंनी केलाय. नागपूर विमानतळावर एका अनोळखी व्यक्तीकडून सुषमा अंधारेंना धमकी देण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी विमानतळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी देखील अंधारेंनी केली आहे. मंत्रिमंडळात सुधीर मुनगंटीवारांचा समावेश करण्याच्या मागणीसाठी चंद्रपूरच्या भाजप कार्यकर्त्यांनी पायी यात्रा काढली आहे. नागपुरात न्याय न मिळाल्यास दिल्लीपर्यंत यात्रा काढणार असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलंय. सांगली जिल्ह्याला यंदाही राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाहीये. जिल्ह्यात भाजपचे 4 आमदार असूनही 2014 प्रमाणेच एकही मंत्रिपद सांगलीला मिळालेलं नाहीये. त्यामुळेच जिल्ह्यातून नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांच्या समर्थनार्थ संघर्ष करो अशा आशयाचे बॅनर झळकले. मुनगंटीवार यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय. शिवसेनेकडून विधान परिषदेच्या मुख्य प्रतोदपदी मनीषा कायंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी प्रयत्न करणार अशी भावना कायंदे यांनी व्यक्त केली. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीतला महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दरम्यान काँग्रेसच्या नवीन गटनेता आणि प्रदेशाध्यक्ष पदाबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आदिवासी बिंजवार समाज समितीच्या वतीने नागपुरात विधान भवनावर भव्य मोर्चा काढण्यात आला. समाजाच्या जात प्रमाणपत्राचा प्रश्न सोडवण्याची मागणी ही आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तुळजापूरमध्ये तहसील कार्यालयासमोर ओबीसी समाजाच्या वतीने जोरदार निदर्शनं करण्यात आली आहे. छगन भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ओबीसी समाजाकडून अजित पवारांचा निषेध करण्यात आलाय. पिंपरी चिंचवड शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्रीमान महासाधू मोरया गोसावी महाराज यांच्या 463व्या संजीवन समाधी सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी भागवत यांच्या हस्ते चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलंय. छगन भुजबळांनी ओबीसी समाजाचं नेतृत्व करत महायुती सरकारला निवडणुकीत यश मिळवून दिलं. त्यामुळे पक्ष त्यांना न्याय देईल असं वाटत होतं, पण कुठेतरी त्यांच्यावर अन्याय करण्यात आलाय, काम पक्षानं केल्याचं असं वक्तव्य रोहिणी खडसेंनी केलंय. झाडं तोडल्यानंतर 50,000चा दंड घेण्याच्या निर्णयाला आता स्थगिती देण्यात आली आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. पगारवाढीच्या मागणीसाठी ठाणे परिवहन विभागाच्या सुमारे 700 चालक वाहनांची बेमुदत संप पुकारलाय. दरम्यान टीएमटी बसेस बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल झालेत. महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे. पहाटेच्या सुमारास वातावरणात गारवा वाढल्यामुळे नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरतीये. रात्रीच्या सुमारास जागोजागी नागरिकांनी शेकोट्या लावल्याचं देखील पाहायला मिळालं. वाशिम जिल्ह्यात सोयाबीन आणि कपाशीची कवडीमोल दरात खरेदी होत असल्यामुळे शेतकरी नाराज झालेत. त्यात तुरीच्या दरातही घसरण झाल्यामुळे तुरीचा दर 9,000खाली आलाय.
रब्बी हंगामातील पिकात फेरबदल करण्यासाठी हरभराच्या जागी यंदा शेतकऱ्यांनी हजारो हेक्टरवर राजमाची शेती केली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात चांगलीच वाढ झाली आहे। विधानसभा निवडणुकीत सोयाबीन दराचा मुद्दा गाजत असतानाच राज्यात 15% आर्द्रता दर देण्याचं आश्वासन देण्यात आलं। मात्र खरेदी केंद्रांवर अद्यापही 12%नीच खरेदी होत असल्याचं 15% आर्द्रतेचा निकष हा निवडणुकीतील जुमला असल्याचं शेतकऱ्यांकडून म्हटलं जात आहे। ट्रायने देशातील 120 कोटी मोबाईल युजर्सला फेक कॉल्स पासून दिलासा देण्याचा निर्णय घेतलाय। स्पॅम कॉल्स आणि मेसेजेसला आळा घालण्यासाठी टेलिकॉम रेग्युलेटरने अलीकडेच कमर्शियल कम्युनिकेशनच्या नियमांमध्ये मोठे बदल केलेत। पाळीव मांजरींमुळे बर्ड फ्लू पसरू शकतो असा इशारा एका नवीन रिसर्चमध्ये देण्यात आलाय। अमेरिकेतील पोल्ट्री फार्ममध्ये गेल्या 2.5 वर्षांपासून याचा कहर पाहायला मिळतोय। टेलर आणि फ्रान्सिस मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेल्या या रिसर्चमध्ये याचा उल्लेख करण्यात आलाय। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील वारणा पट्ट्यात वानराच्या टोळीने धुमाकूळ घातलाय। शेतातील भाजीपाला पिके वानरांकडून उद्ध्वस्त केली जात असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय। नदी नाल्यांमधून बोटींमधून वाळूचा बेकायदा उपसा तसंच तस्करी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आता ड्रोनद्वारे नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे। त्यासाठी 2 ड्रोन जिल्हा प्रशासनानं उपलब्ध करून दिलेत। मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मृत नद्यांना पुन्हा जिवंत करण्यासाठी महानगरपालिकेकडून नद्यांमध्ये एसटीपी प्लांटसह नदीच्या किनारी सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंती बांधण्यात येत आहेत। मात्र आता या कॉन्क्रीटीकरणामुळे नद्या जिवंत होणार नाहीयेत, तर त्यामुळे लगतच्या वस्त्यांना पुराच्या पाण्याचा धोका आणखी वाढतोय। कोल्हापूरच्या काळमवाडी धरणाची गळती दिवसेंदिवस वाढत चालली आहे। त्यामुळे नागरिकांकडून सरकारसह पाटबंधारे विभागावर संताप व्यक्त केला जातोय। प्रति सेकंद 700 ते 800 लिटर पाण्याची गळती सुरू आहे। त्यामुळे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येते। दौंडच्या खडकवासला कालव्यात इंजेक्शन टाकल्याची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली होती। दरम्यान या बातमीची दखल सुप्रिया सुळेंनीही प्रशासनाला त्यांनी धारेवर धरलंय। प्रशासनाने निदर्शकाचं योग्य पालन करावं अशी सूचना त्यांनी केली आहे। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयासमोर बँकेचे संचालक सुशांत नाईक यांनी उपोषण केलंय। बँकेतील एजंट सायली धडेंना निलंबित करण्यात आल्याचं संचालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। चिपळूणमध्ये कोट्यावधीचा खर्च करून पालकमंत्री उदय सामंत यांनी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या सुशोभीकरणाचं काम केलंय। मात्र नाटक पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांची सुरक्षा मात्र राम भरोसे आहे। छताला तडे गेल्यामुळे ते केव्हाही पडण्याच्या परिस्थितीत आहेत। वाशीच्या घाऊक बाजारात कांद्यांची आवक वाढू लागल्यामुळे दरात घसरण झाली आहे। मागील आठवड्याच्या तुलनेत 10 ते 15% भाव घसरलेत। 10 रुपयांपासून 35 रुपयांपर्यंत कांद्याला दर मिळतोय। 98व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत संमेलन स्थळी पाहणी केली आहे। संमेलन भव्य दिव्य होण्यासाठी त्यांनी आयोजकांना सूचना दिल्या आहेत। क्रिकेटर अजिंक्य रहाणेंनी सोलापुरातील अंगणवाडी आणि जिल्हा परिषदेच्या शाळांना भेट दिली। यावेळी त्यांनी चिमुकल्यांसोबत गप्पा मारत शालेय खिचडीचाही आस्वाद घेतलाय। आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा यांनी शिर्डी साई समाधीचं दर्शन घेतलंय। मध्यान्ह आरतीला हजेरी लावत त्यांनी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली आहे। लातूर जिल्ह्यात हजारो किलोमीटरचा प्रवास करून परदेशी पाहुणे दाखल झालेत। बलुचिस्तान आणि मंगोलिया या देशात थंडीची चाहूल लागताच करड्या रंगाचा राजहंस महिनाभराच्या विश्रांतीसाठी आलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात दुसरे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले। पीएसआय राजेश पाटील, आरोपी सुदर्शन धुले आणि संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांची भेट झाल्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली आहे। परभणीत घटनेच्या निषेधार्थ विक्रोळीत कडकडीत बंद पाळण्यात आलाय। यावेळी आंबेडकरी अनुयायांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलंय। या प्रकरणी पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलंय। जळगावच्या गणपतीनगरमध्ये एका कुरिअर बॉयच्या बॅगमधून 2 पार्सल चोरट्यांनी लंपास केलेत। चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे।
ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि एका टँकरचा भीषण अपघात झालाय। हा अपघात इतका भीषण होता की या टँकरचे 2 तुकडे झालेत। यात सुदैवानं कोणतीही हानी झालेली नाही।